नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर चला, आज आपण काय बनवणार आहोत, साधं आणि सोपं. तर आज आपण हरभऱ्याच्या म्हणजे चण्याच्या डाळीची चटणी म्हणजे हरभऱ्याच्या डाळीची चटणी बनवणार आहोत. गावाकडे इकडं हरभऱ्याची डाळ म्हणतात. तर ही डाळ पहा अशी छान अशी मैत्रिणींनो भिजून घेतलेली आहे. तर आता ही डाळ भिजल्यानंतर आपण अशी छानशी काढून घेणार आहोत आणि पाट्यावर वाटून याची चटणी करणार आहोत. तर ही भिजलेली आहे. आता ही पूर्ण आपण अशी स्वच्छ अशी काढून घेणार आहे. तर आज डाळीची आपण पाट्यावर वाटून अशी छान गावाकडची साधी सोपी हिरव्या मिरच्या चटणी बनवणार आहोत. आता ही बघा आपण पूर्ण डाळ काढलेली आहे. ही डाळ अशी छानशी अशी भिजून गेलेली आहे हरभऱ्याची डाळ. आता या हरभऱ्याच्या डाळीची चटणी कशी बनवता आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, साधे आणि सोपी. आता त्याच्यानंतर बघा ही डाळ भिजलेली आहे. आता हिची चटणी ही आपण पाट्यावर वाटून घेणार आहोत. आबडधोबड म्हणजे लय बारीक नाही, साधारण आबडधोबड वाटणार आहोत. त्या डाळीच्या चटणीसाठी आपल्याला काय मसाला लागणार आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, डाळीच्या चटणीसाठी आपल्याला साधा सोपा मसाला लागणार आहे. तर हा साधा सोपा मसाला लागणार आहे. आपण घेतलेला आहे लसण थोडेसे घेतले, धणे आणि घेतलेले जिरे आणि ह्या घेतलेल्या हिरव्या मिरच्या. आता आपण घेणार आहे वाटायसाठी त्याच्यात मीठ झाल्यानंतर आपण घेणार आहे हळद. आता हा मसाला असा छान साधा सोपा असा मस्त आता आपण हा पाट्यावर वाटणार आहे. हा गावाकडचा साधा आणि सोपा आपला हा मसाला. तर हे बघा आपला पाटा असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर आता हा मसाला असा छान असा आपण पाट्यावर थोड्या वेळाने वाटून घेऊया. हा बा छान असा पाटा धुवून घेतलेला आहे आपण मस्तपैकी. तर गावाकडे कसा पाटा धुते हे मी तुम्हाला दाखवलेला आहे. असं छान धुतलेला आहे. तर त्याच्यावरचं असं पाणी पाट्यावरचं झटकून काढायचं. हा आपला कुरणाचा पाटा. आता ह्या पाट्यावर आपण छान अशी आपली ही डाळ वाटणार आहोत. पाट्यावर डाळीची चटणी वाटणार आहोत. ही डाळीची चटणी करून बघा मैत्रिणी, साधी आणि सोपी. तुम्हाला पाटा नाही तर मिक्सरवर वाटा आणि अशी चटणी करून पावसाळ्यात खूप छान गरम गरम आणि छान टेस्टी लागते हरभऱ्याच्या डाळीची चटणी. तर आता आपण मिरच्या आणि डाळ वाटून घेणार आहोत पाट्यावर. हे बघा, आता आपण प्रथम हा मसाला वाटून घेणार आहे पाट्यावर साधा आणि सोपा डाळीच्या चटणीसाठी. तर आता बघा त्याच्यावर साधा आणि सोपा असं थोडंसं पाणी टाकायचं आणि मसाला आता घेतलेला आहे डाळीच्या चटणीसाठी साधा आणि सोपा. तर आता हे बघा असं ह्या पद्धतीने तो वाटायचा आहे. तर असं पाट्यावरच्या डाळीची चटणी तुम्ही करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी आणि सोपी. आता ह्या पद्धतीने असा तर मैत्रिणींनो, डाळीची चटणी पाट्यावरची खूप छान आणि मस्त लागते. तर आता ती कशी आज बनवणार आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहे. प्रथम आता हे छान असं हे बघा असं लय बारीक बी नाही वाटायचा, असं आबडधोबड वाटायचं आहे. नाही तर तुम्ही बारीक वाटत बसता, बारीक नाही वाटायचा. आता हा आपला मसाला झालेला आहे असा आबडधोबड चटणीसाठी. आणि हे बघा ह्या पद्धतीने असा काढून घ्यायचा आहे. आता हे बघा मसाला आपण ह्या पद्धतीने काढलेला आहे सर्व. तर ह्या पद्धतीने असा हा मसाला आपण डाळीच्या चटणीचा काढला आहे बघा. आता काय वाटणार आहोत आपण डाळ. आता डाळ वाटणार आहोत. ही डाळ अशी घेतलेली आहे आपण थोडी. तर हे बघा ह्या पद्धतीने अशी आपण डाळ वाटून घेणार आहे आबडधोबड. लय बारीक बी नाही डाळायची. तर मैत्रिणी, तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घ्या. तर अशी साधी सोपी
साधी सोपी डाळ आता आपण सर्व अशी वाटून घेणार चटणीसाठी. हे बघा असं जाऊ द्या. हे बघा या पद्धतीने सर्व डाळ अशी वाटून घ्यायची. तर हे बघा मैत्रिणी छान असे आपले आपण चण्याची डाळ वाटून घेतली आहे पाटावर. साधी सोपी आपली अशी लय बारीक बी नाही, आबडधोबड पद्धतीने, म्हणजे चटणी छान बनवता येते. तर ही डाळ आता आपण छान अशी पाटावर वाटली. आता त्याच्यानंतर आहे ना त्या पाटावरून आपण ही डाळ वाटलेल्याचं हे पाणी काढून घेतलेलं आहे चटणीसाठी. त्याच्यानंतर मैत्रिणींनो आपण डाळीच्या चटणीला जो मसाला काय काय लागतो ते दाखवते. तर हे बघा मैत्रिणींनो, आता डाळीच्या चटणीला आपण हिरव्या मिरच्या आणि जिरे, थोडेसे धण्याचे दाणे आणि लसूण आणि मीठ आणि हळद हे वाटून घेतलं. त्याच्यानंतर ही कोथिंबीर छान अशी कापून घेतली. त्याच्यानंतर हा कढीपत्ता घेतलेला आहे आणि हा कांदा बारीक असा कापलेला आहे. तर असे झणझणीत आणि चमचमीत अशी मस्तपैकी डाळीची चटणी खरपूस आणि खमंग आज आपण बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली आज हरभऱ्याच्या डाळीची चटणी. तर आज आपण ही कशी बनवत आहोत तर चला आता मी तुम्हाला दाखवते. तर चला आता आपण चटणी बनवूया मैत्रिणींनो. आपण छान असा तवा ठेवलेला आहे. आता त्या तव्यावर आपण तेल टाकलेलं आहे. तर आता चटणी पुरतं जेवढं तुम्हाला लागेल चटणीला तेवढंच टाकायचं, जास्त प्रमाणात टाकायचं नाही. तर आता बघा हे तेल आपण छान टाकलंय. आता प्रथम आपण काय टाकणार आहोत मैत्रिणींनो, याच्यावर कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता आता टाकल्यानंतर आपण काय टाकलेलं आहे, कांदा. आता छान असा कांदा मैत्रिणींनो आपण परतून घेणार आहोत. तर हा कांदा सारखा असा हलवत राहायचा. अशी मस्त टेस्टी पाट्यावरच्या डाळीची चटणी. शेतात काय करताय, घाई गडबडीच्या काळात बेसन पीठ नसलं तर गावाकडे डाळीची चटणी बनवून घेतात किंवा बेसन बी बनवलं जातं. आता बघा मैत्रिणींनो हा कांदा होतोच आहे, पण आपल्याला याच्यामध्ये आता तर जो आपण गोळा वाटलेला आहे मिरचीचा तो टाकणार आहोत. तर हा पा आपण मिरचीचा गोळा पाट्यावर वाटलेला होता तो टाकला आहे. आता हा गोळा मस्त याच्यामध्येच असा चांगला परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये. हे बघा या पद्धतीने हळद तर आपण टाकलेली आहे, पण थोडीशी परत हळद आपण टाकणार आहोत. तर या पद्धतीने असं आता या पद्धतीने आपण छान कांदा आणि हिरव्या मिरच्या हे छान परतून. तर मैत्रिणी बघा छान असं हलवून घ्यायचं. आता हा कांदा एकदम मस्त असा नरम झालेला आहे. तर असं या प्रकारे असं छान असं हलवून कांदा आणि हिरव्या मिरच्याचा आपण तो मसाला केलेला होता तो टाकलेला आहे. आता बघा मैत्रिणी त्याच्यात आपण काय टाकायचं आहे, हे आपण जी डाळ वाटलेली आहे ना ती टाकायची पुरी. अशी करून पुरी डाळ टाकायची. आणि हे जे आपण पाणी ठेवलेलं होतं ना मैत्रिणी ते पाणी बी टाकायचं बरं का असं. आता बघा आपण त्याच्यामध्ये डाळ आणि ते टाकलेलं आहे, डाळ पाणी आणि ही बघा थोडीशी हळद टाकायची. आणि चवीनुसार आहे ना मैत्रिणी असं मीठ टाकायचं. म्हणजे आपण पहिलं थोडंसं घेतलं होतं मिरच्यात. आणि छान अशी चटणी आपली ही हलवायची. आज आपण ना पिवळ्या हिरव्या मिरच्यात करत आहे डाळीची चटणी. तर मैत्रिणी कोणी ना लाल मिरचीत बी करतं, मिरची पावडरमध्ये बी करतं. तर तुम्हाला मिरची पावडरमधली बी एक वेळेस पण अशी वाटून खूप छान लागते. हिरव्या मसाला हिरव्या पाट्यावर वाटून हिरव्या मिरचीमधली. तर आता याच्यावर काय टाकायचं आहे मैत्रिणी, आपल्याला कोथिंबीर बी शिजली पाहिजे, तिचा अर्क उतारला पाहिजे चटणीवर.
तर आता बघा अशी छान अशी कोथिंबीर अशी पसरून द्यायची. आता कोथिंबीर आहे छान तर अशी टाकावं थोडी असं जास्त म्हणजे अजूनच चवदार भारी लागते. तर बघा या पद्धतीने अशी आता मी चटणी कशी बनवलेली तुम्हाला दाखवलंय त्याच पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा. खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली आज आपण हरभऱ्याच्या डाळीची चटणी बनवते पाट्यावर वाटून हिरव्या मिरच्यामध्ये. तर आता मस्तपैकी अशी छान असं आता हलवून घेऊया. अशी छान हलवायची सर्व. सारखे हलवत राहायचे अशी सारखे अशी हलवायची म्हणजे हलवल्यानंतर मग ती शिजल्या जाते. आता थोडंसं तेलाची धार टाकणार आहे आपण. बघा अशी छान असं आणि असं डाळीचं बेसन बिली छान लागतं बरं का. साधं आणि सोपं गावाकडचं ते बेसन बी बनतं आणि चटणी बी बनते. पण आपण काय साधी सोपी चटणीच बनवलेली आहे. तर आता आपण कडाकडांनी त्याचं तेल टाकणार आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो असे मस्तपैकी हे तेल घेतलेलं आहे. असं कडाकडाने असं टाकायचं. कारण कसं आपल्याला उलथावं लागते ना. तर मग कड्यानेच टाकायचे आणि मस्त पुन्हा एकदा असं हलवायचं. हे पा खाली लागत ती चटणी. मग खरडून घ्यायचं पूर्ण अशी खरडून घ्यायची आणि अशी छान अशी करायची बेसन सारखीच. पण बेसन कसं आपलं हे असतं पातळ होतं. चटणी हा बा सुकी व्हायला लागली. हे बघा दिसतंय ना. तर आता ही सुकी व्हायला लागली ही चटणी आपली अशी छान अशी मस्त. डाळ पूर्ण शिजली पाहिजे. तर अशी मैत्रिणी साधी सोपी चटणी करून बघा, खाऊन बघा. तोंडाला चव येण्यासाठी एकदम मस्त ना असं खरडायचं. तवा आहे ना असा खरडायचा सारखा खरडत राहायचे हलवत राहायची चटणी. त्याची खरड बी खूप छान लागते चटणीची. तर ह्या पद्धतीने अशी आम्ही हिरव्या मिरचीची चटणी हरभऱ्याच्या डाळीची चटणी बनवतो गावाकडे साधी आणि सोपी. जर कधी बेसन नसलं बेसन पीठ दळायला नसलं तर मग ह्या डाळीचं बेसन बी खूप सुंदर होतं आहे. एक वेळेस तुम्हाला मी दुसऱ्या रेसिपीत हरभऱ्याच्या डाळीचं भिजून बेसन करून दाखवणार आहे साधं आणि सोपं. तर आता बघा मैत्रिणी ही चटणी आपली हवा कशी तयार होते. मोकळी होणार आहे अशी बेसनावाने. तर आता ही सारखी अशी आपण हलवणार आहोत. पूर्ण मोकळी करणार आहोत. याची खरड तर खूप छान लागते. तर आता ही चटणी आपण पूर्ण खरडून घेणार आहोत. तर बघा या पद्धतीने अशी करायची. थोडा गॅस स्लो करायचा आणि असे सारखे हलवत राहायचं. बघा अशी कोरडी व्हायला सुरुवात होते ती. आणि कोणी याला ना कोरडं बेसन बी म्हणतात. पण आम्ही याला हरभऱ्याच्या डाळीची चटणी पाट्यावरची हिरव्या मिरच्यामधली साधी आणि सोपी झणझणीत आणि मस्त खायला खमंग खरपूस अशी छान चटणी आपण आज बनवलेली आहे. तर मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायची विसरू नका, सबस्क्राईब करायची विसरू नका. आताही मी छान असे खरडून घेणार आहे. हे बघा मैत्रिणी सुकी कशी बनायला लागली चटणी. हवा आता बरोबर अशी सुकी होईल. थोड्या वेळाने गॅस बंद करून ठेवायचा आणि पसरून ठेवायची आणि चटणी फोडून घ्यायची. अशी सगळीकडे पसरायची चटणी अशी बेसन सारखी. म्हणजे ती चव बाजूने शिजल्या जाते आणि छान बी लागते शिजल्यावर आणि सुकी होते. तर कोणी याला सुकं बेसन बी म्हणतं पण आपण चटणीच म्हणतो. आता याला थंड झाल्यावर आपण परत एकदा फोडून घेणार आहोत. परत एकदा अशी पलटी मारायची. हे बघा अशी पूर्ण त्याच्यातलं पाणी सुकोपर्यंत आपण त्याला पलटी मारायची. सारखी पलटी मारत राहायची. मग ती कोरडी सुकी अशी मस्त होणार. तर या पद्धतीने चटणी मैत्रिणी मी केलेली आहे. तर बघा खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर ही साधी आपली सोपी हरभरा चण्याच्या डाळीची चटणी हिरव्या मिरच्यामधली. तर आता ही चटणी आपली तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करणार आहोत. थंड झाल्यावर तिला हाताने फोडून घ्यायचं आहे. म्हणजे असं हाताने आगरळ बगरळ करायचे आहे. तर आता ही चटणी आपली तयार झाली. हे बघा मैत्रिणी आपली छान अशी चटणी आगरळ बगरळ तयार झालेली अशी फोडून घेतलेली आहे. आपण असं करायचं आणि पूर्ण अशी फोडायची थंड झाल्यावर सगळी करून.
तर आता ही पूर्ण चटणी आपण फोडून घेतलेली आहे. तर ह्या पद्धतीने बघा मैत्रिणी अशी चटणी बनवा, खा. एकदम मस्त, पोळ्यांबरोबर तर खूप छान लागते हरभऱ्याच्या डाळीची पाट्यावर वाटून चटणी. तर आता ही तयार झालेली आहे, साधी आणि सोपी. तर बघा या पद्धतीने करून बघा, खाऊन बघा. चला मैत्रिणींनो, लवकरात दुसरी रेसिपी उद्या घेऊन येत आहे. जय भीम आणि नमस्ते मैत्रिणींनो. या पद्धतीने चटणी बनवली, अशी फोडायची. हे असं करायची, पूर्ण सुकली का अशी याच्याहून काढली का अशी फोडायची, म्हणजे सगळे एक एक कण एक एक कण असा होतो आणि खायला अशी चटणी छान लागते. तर बघा ह्या पद्धतीने आपली चटणी झाली, साधी आणि सोपी. गावाकडची हिरव्या मिरच्यामध्ये हरभऱ्याची चटणी पाट्यावरची वाटून, साधी आणि सोपी.